नक्षत्रांनी सजवू अंगण आकाशाचे. काळोखाचा अंत करण्या पर्व आले प्रकाशाचे. हा उत्सव आनंदाचा, हा उत्सव ज्ञानी यांचा, हा उत्सव बंधुत्वाचा, हा उत्सव मित्रत्वाचा. सप्तसुरांची साथ घेऊन साहित्याचा करू उत्सव. दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव. नमस्कार, मी हर्षदा गायकवाड. आपण आपल्या रोजच्या कामात अगदी गुंतून गेलेलो असतो. घरातली कामं, ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या, बाहेर फिरतीची कामं. काम कुठलंही असो, ते आवडीचं असलं तरी कधीतरी कंटाळवाणं वाटतंच. कामाचा प्रचंड ताण जेव्हा असह्य होतो तेव्हा मनाला हवा असतो विसावा. लहानपणी एक बरं होतं. दिवसभर खेळून बागडून आपण जेव्हा दमायचो तेव्हा आईच्या किंवा आजीच्या कुशीत छान छान गोष्टी ऐकत विसावायचो. आजही अशाच काही मनाला विसावा देणाऱ्या आणि सोबतच वैचारिक दृष्टिकोन देणाऱ्या कथा आपण ऐकणार आहोत विसावा या ध्वनिमुद्रित कथासंग्रहातून. कथासंग्रह विसावा. निर्मिती साहित्य उत्सव. संहितालेखन आणि सूत्रसंचालन निखिल देशमुख. सादर करते कविता गवळी, अनुषा चेरला, रियाज तांबोळी, रमा शशीधरण आणि रेश्मा मोरे. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया दीपोत्सव दिवाळी अंकात कथासंग्रह विसावा. सर्व रसिक श्रोते आणि सहकाऱ्यांना माझा नमस्कार. तुम्हाला मला सहकारी म्हटलेलं अधिक आवडेल, कारण तुमच्याच मेहनतीतून, कष्टातून, जिद्दीतून आणि तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाने आपण सादर केलेला पहिला बोलका दिवाळी अंक 2020 म्हणजेच मागच्या वर्षी प्रस्तुत झाला आणि त्याचं तुम्ही दिमाखदारपणे स्वागतच केलं नाही तर तो अगदी उचलून धरला. आणि याच तुमच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन साहित्य उत्सव परिवार घेऊन आलेला आहे पुन्हा एकदा बोलका दिवाळी अंक 2021. पण हा अंक जरा विशेष आहे. आपणास माहित असेलच की जानेवारी 2021 पासून साहित्य उत्सवने स्वनिर्मितीचा ध्यास घेतलेला आहे आणि त्याच दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत दिवाळी अंकाच्या बाबतीत जवळजवळ सर्वच प्रस्तुती या कुठल्या ना कुठल्या प्रकारे साहित्य उत्सवच्या स्वनिर्मित आहेत. पररचित लेख, पररचित कथा, पररचित कविता असतील, परंतु त्या सादर करणारे तुम्ही आम्हीच आहोत. तुम्ही सर्व सहकारी आहात आणि म्हणूनच मला तुम्हाला सहकारी म्हटलेलं अधिक आवडतं. माझ्या सहकारी मित्रांनो, आपण 2021 ची दिवाळी साजरी करतोय. तुमची सर्व तयारी झालेली असेल आणि सोबत जरा 2 क्षण विसाव्याचे तुम्हाला अनुभवाला आवडतीलच. आणि म्हणूनच साहित्य उत्सव प्रस्तुत दिवाळी अंक 2021 मधील आज प्रसारित करीत आहोत पररचित कथांवर आधारित कथा संग्रह विसावा. यामधील सर्व कथा या पररचित असून त्या सादर केलेल्या आहेत आपल्यातीलच सहकाऱ्यांनी. रंग म्हटलं की काय वाटतं? हिरवा, पांढरा, केशरी आणि हल्ली तर अनेक वेगवेगळे रंग आलेले आहेत. काही LED लाईट्स तर अगदी 15 लाख आणि 16 लाख कलर मध्ये दीप्यमान होऊ शकतात अशा प्रकारचे दावे करतात. परंतु या पलीकडचं सुद्धा एक जग आहे, जे असं जग आहे की
हे रंग प्रत्यक्षरित्या बघू शकत नाही आणि मग त्यांना रंगांची जाणीव करून देणं हे तर एक मोठं दिव्यच आहे. परंतु भावनांचं काय? तुमच्याकरिता सादर होणाऱ्या पहिल्या कथेतील मुलीचा सुद्धा हाच गोंधळ झालेला आहे. तिला रंग समजून सांगण्याकरिता कोणीही तयार होत नाही. आणि या कथेचं विशेष असं की ही कथा ज्यांनी लिहिलेली आहेत ते अंध व्यक्ती नसून सर्वसामान्य व्यक्ती आहे. आणि एका अंध व्यक्तीच्या पातळीवर येऊन अशा प्रकारची कथा रचणे म्हणजे याला आपण काय म्हणणार? शब्दापलीकडचे शब्द त्यांनी या कथेत रोवले आहेत. ही कथा आपण जितकेदा ऐकत जाणार तितक्यांदा यातील प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा आणि प्रत्येक घटनेचा अर्थ आपल्याला वेगवेगळा भासत जाईल आणि तो आपल्या हृदयाच्या कप्प्यात आणि काळजावर कायम स्वरूपी कोरला जाईल. तर ऐकूयात कथा रंग. लेखक दीपक वानखेडे. ही कथा आपल्याकरिता सादर करतायत अनुषा चेरला. कथा रंग. लेखक दीपक वानखेडे. आज बाबांचा खूपच राग आला, पण काय करू रे, त्यांना काळजी आहे माझी. माझा जेव्हा जन्म झाला होता ना, तेव्हा आमचे शेजारचे म्हणायचे, मुलगी झाली आणि त्यातही अंध, काय होणार हिचं? तुझ्या आयुष्यात काळोख आणला येईल. जा एखादा काळोखा रात्री हिला डोळ्यात फेकून ये. आम्ही सांगणार नाही कोणाला, पण बापाचं हृदय ते. मुलगी जन्माला आली म्हणजे पुन्हा घरात आई आली असंच वाटतं म्हणे पुरुषाला. माझ्या बाबांच्या बाबतीत खरं होतं ते. त्यांनी कितीदा तरी म्हटलं की तू ना अगदी आईच आहेस, नुसते मला सल्ले देत राहतेस. ती गेली आणि तू आली. पुढे बाबा हे पण म्हणायचे की माझी आई परत आली खरी, पण म्हातारपणात तिची जी दृष्टी गेली होती तीच गेलेली अजून दृष्टी तू पुन्हा परत घेऊन आलीस. तळाशी गेलेला बाबांचा स्वर ओला असायचा अशा वेळी. तू डोळ्यांवर हाताचे तळवे घट्ट धरल्यानंतर मग तुझ्या डोळ्यासमोर जो रंग येतोय ना, तो काळा आहे. मी हा एकच रंग तुला आता समजावून सांगू शकतो, म्हणजे तू तो फील करू शकतेस. बाकी रंग मी तुला नंतर समजावून सांगतो, ठीक आहे? नाही रे, मला तू आता सारे रंग समजावून सांग. माझ्यासाठी इतकंही नाही करू शकत का? अगं वेडी आहेस का तू? मला नाही सांगता येणार सध्या. आय हॅव नो कॅपॅसिटी टू एक्सप्लेन दॅट. त्याचं ऐकून ती हिरमुसलीच. तोच एक होता या जगातल्या निसर्गाचे, मानवी मनाचे, आणि हा हिरवा तो पिवळा, हे सारे रंग तिला त्याच्याकडून समजून घ्यायचे होते. पण तो म्हणतो की माझी कॅपॅसिटी नाही. मी ज्या विश्वासाने तुझ्यासोबत मैत्री केली, मला जी तुझ्याकडून अपेक्षा आहे त्या कसोटीवर तू खरा उतरू शकणार नाही. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला नको होता. इट वॉज माय मिस्टेक. आय हिट यू. ती म्हणाली, यू हिट मी, बट वाय? मी सांगितलं ना तुला, मी सांगेन समजावून नंतर. माझा अभ्यास नाही सध्या. तुला राग आला का? असं चिडू नकोस रे. तिने दोन्ही हाताचे तळवे त्याच्या गालावर ठेवले. त्याचे गाल रागाने उष्ण वाटत होते. तो तिचा हात धरून चालत होता. सायंकाळचं आल्हाददायक वातावरण आणि त्या कॉलनीतल्या रस्त्यावर त्यांच्या पायाखाली वाळलेल्या पानांचा सडाच पडून होता. रस्त्याच्या दुतर्फा त्या वाळलेल्या पानांवरून चालताना ती पानं त्यांच्या पायांनी चुरगळत होती आणि येऊन राहून कडकड आवाज येत होता. एक सांगू राजा, तू मगाशी चिडलास ना, जेव्हा मी तुझ्या तप्तगालांना स्पर्श केला तेव्हा मला एक रंग जाणवला, म्हणजे तो माझ्या हाताच्या तळव्यांनी फील केला. तो लाल रंग आहे. तो म्हणाला, वाव, ग्रेट, यू कॅन डू इट. तू सांगू शकतोस रे मला सारे रंग. आता तो विषय डोक्यातून काढून टाक. शाळेच्या आवारात छान उन्हाळ पडलं होतं. काही मुलं उन्हात बसली होती. ती पण आवारातल्या बेंचवर बसून पुस्तकांच्या पानांवर बोटं फिरवत होती. एका नव्या दुनियेत हरवली होती. कुणास ठाऊक काय वाजत होती. तितक्यात बाजूला तिने ठेवलेल्या तिच्या फोनची रिंग वाजली. ती भानावर आली. हॅलो हॅलो समीक्षा, अरविंद हियर. गुड मॉर्निंग सर. ते तिच्या शाळेचे प्राचार्य होते. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. समीक्षा, आय हॅव गुड न्यूज फॉर यू. सर, इंग्लंडला आयोजित कॉन्फरन्ससाठी तुझ्या पेपरची निवड झाली आहे. तुला जायचं आहे तिथे पुढील महिन्यात. मला ही न्यूज शाळेत सर्वांसमोर सांगायची होती, पण मी बाहेर आहे. अरविंद सर बोलून गेले. ओ थँक्यू सो मच सर. ऑल क्रेडिट गोज टू यू.
आपण माझा पेपर पाठवला नसता तर आज मला ही संधी मिळाली नसती. क्रेडिट गोज टू युअर हार्डवर्क समीक्षा. जगभरातून आलेल्या पेपरमध्ये काही विषयांसोबत तुझा विषय सिलेक्ट झाला अँड इट्स मॅटर ऑफ ग्रेट ऑनर. तुझा पेपर गेलाय तिथवर, मी पाठवलाय, पण आय एम व्हेरी सॉरी टू से मला पेपरचा विषय माहीत नाही अजूनही. माय लाईफ माय कलर. तिने पटकन विषय सांगितला. कीप इट अप, अरविंद म्हणाला. तिचं घर. इंग्लंडला जाशील आणि तीही विमानाने एकटी. काय कळू लागले या मुलीला. तुझी आई म्हणाली म्हणून मी या शाळेत तुला टाकलं, टीचर ट्रेनिंगला पाठवलं. आता नोकरी कर गुपचूप. मी एखादा मुलगा पाहून तुझं लग्न करून देतो. आता तरी मला काळजी करायला नको लावूस. तिचे बाबा काळजीच्या स्वरात बोलत होते. बाबा, मी का नाही जाऊ शकत? तुला दिसत नाही हे तुला सांगायलाच पाहिजे. बाबा, इतरांच्या दृष्टिकोनातून मला डोळे नाही, पण मला फरक पडत नाही त्यामुळे. तुम्ही जसं कुठेही जाऊ शकता, वावरू शकता, तशी मीही जगू शकते. काय कमी आहे इतरात आणि माझ्यात? इतरांना खरंच दिसतं, ते खरंच पाहू शकतात, म्हणून कुठेही जाऊ शकतात. आणि जर तुझा असाच दावा असेल की तुला दिसतं, तर सांग, तुझ्यासमोर जी ही भिंत आहे त्याचा रंग कोणता आहे सांगू शकतेस? आज बाबांचा खूपच राग आहे, पण काय करू रे, त्यांना काळजी आहे माझी. माझा जेव्हा जन्म झाला होता ना, तेव्हा आमचे शेजारचे म्हणायचे, मुलगी झाली आणि त्यातही अंध, काय होणार हिचं? तुझ्या आयुष्यात काळोख आणला येणे. जा एखाद्या काळोख्या रात्रीला डोळ्यात फेकू नये आणि सांगणार नाही कोणाला, पण बापाचं हृदय ते. मुलगी झाली म्हणजे पुन्हा घरात आई आली असंच वाटतं म्हणे पुरुषाला. मी वाचलं होतं. माझ्या बाबांच्या बाबतीत खरं होतं ते. त्यांनी कितीदा तरी म्हटलं की तू ना अगदी आईच आहेस, नुसते मला सल्ले देत राहतेस. ती गेली आणि तू आली. पुढे बाबा हे पण म्हणायचे की माझी आई परत आली खरी, पण म्हातारपणात तिची जी दृष्टी गेली होती तीच गेलेली अजून दृष्टी तू पुन्हा परत घेऊन आलीस. तळाशी गेलेल्या बाबांचे स्वर ओला असायचा अशा वेळी. तिचा मोबाईलवर आलेला मेसेज राजा मित्रात वाचत होता. तुला टाईप करता येतो का मोबाईलवर मेसेज? त्याच्या मित्रांनी प्रश्न विचारला. हो, आजकाल अंध लोकांसाठी स्क्रीन टच मोबाईल आहे. त्यांनी जे टाईप केले, त्यांना जे टाईप दुसरीकडून आलं, त्यांना मोबाईल सिस्टीम वाचून दाखवते. अमेझिंग. तरीही ते मित्र म्हणाले. दिवस निघून जात होते. ती इंग्लंडला पेपर वाचायला जाणार होती आणि तिचा सराव सुरू होता. त्या दरम्यान तिने राजाला बरेच मेसेज केले, पण तो रिसीव्ह करत नव्हता. ही समीक्षा आता जॉईन झाली आहे आमच्या शाळेला. तुला हिचा रायटर व्हायचा आहे, प्राचार्य अरविंद सरांनी राजाला म्हटलं. मला आवडेल सर, राजा म्हणाला. या अंधशाळेत ती शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर काही दिवसात तिने विद्यापीठाची एक ॲडिशनल परीक्षा दिली. तेव्हा तो तिचा रायटर म्हणून होता. दोघांची त्या दिवसात मैत्री झाली होती, पण आताशा त्याने तिला टाळलं होतं. पण तो त्या दिवशी तिला भेटायला आलाच. सॉरी समीक्षा, तुझे कॉल मी रिसीव्ह केले नाही. आय वॉज बिझी, यू नो. तो अडखळत होता. नो प्रॉब्लेम राजा, ती म्हणाली. मी तुला हेच सांगायला आलो आहे की म्हणजे मी तुला नाही सांगू शकत तुझे रंग समजावून. म्हणजे माझे काही मित्र मला तुझ्या त्या अंध मैत्रिणीला कधी रे रंग समजावून सांगशील असे म्हणून चिडवायला लागले. सारे कसे क्रूर आहेत ग इथे. मी आता नाही भेटणार कधीच. असू दे राजा, त्या लोकांची दुनियाच वेगळी आहे. पण मला कळला आहे प्रत्येक रंग. तू कोणताही रंग म्हण, माझ्या डोळ्यासमोर पटकन उभा राहतो. हे असेच आहे की न पाहिलेल्या व्यक्तींसोबत जेव्हा तू फोनवर बोलतोस ना, तेव्हा त्याच्या आवाजावरून त्याची लगबी, त्याचा एक चेहरा तुझ्या डोळ्यासमोर जसा आकाराला येतो, अगदी तसाच प्रत्येक रंग माझ्या डोळ्यासमोर आकाराला आला. तुझ्या डोळ्यांनी दिसणारा रंग आणि माझ्या डोळ्यांनी दिसणारा रंग वेगळा असेलही, पण मी माझ्याच रंगांसोबत आहे. ते मला प्रिय आहे. आय एम व्हेरी केअरफुल टू यू. तू मला एक रायटर म्हणून, एक मित्र म्हणून बरीच मदत केली आहेस. मी तुला अडवणार नाही. आणि हो, तुझ्यामुळे मला तुमच्या दुनियेचे काळा आणि लाल रंगही कळले. त्या विषयाचा माझा पेपर मी वाचायला लवकर निघाली आहे. म्हणजेच
तू मला तुमच्या दुनियेचे रंग समजावून सांगितले असते तरी त्याने मला काही विशेष असा फायदा झाला नसता. माझे रंग मला माहिती आहे, पण तुमच्या दुनियेचे रंग समजून घ्यायचे होते. जग फार मोठं आहे. कुणीतरी कधीतरी सांगेलच तुमच्या दुनियेचे रंग समजावून. माझा मार्ग पूर्वीपासून माझा आहे. तो मला एकटीलाच चालायचा आहे. कोणी सोबत असो वा नसो. विश यू ऑल द बेस्ट समीक्षा, तो म्हणाला आणि तिथून निघून गेला. अरविंद सरांचा फोन आला. समीक्षा, तुझं तिकीट बुक करायला पाठवते मी एकाला. आर यू रेडी? येस सर. तिच्या स्वरात निर्धार होता. मित्रांनो, जग सध्या कुठल्या संकटात आहे हे आपण जाणताच. या वर्षीची दिवाळी साजरी करत असताना कोविडचे सावट आणि प्रतिबिंब आहेच. युद्ध संपेपर्यंत शस्त्र खाली ठेवायची नसतात हे माननीय पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आपण विसरणार नाहीत याची मला खात्री आहे. मागच्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी भारतात कोविडच्या केसेस वाढत असताना टाळेबंदी जाहीर झाली आणि मग सर्व प्रवास यंत्रणा ठप्प झाली. परंतु ज्यांना गावी जायचं होतं, आपल्या लोकांमध्ये जायचं होतं, असे लोक मग पायी निघाले. ही कथा देखील अशा एका धाडशी तरुणाची आहे जो चालता चालता त्याला त्याचा आणखी एक मित्र भेटला आणि मग ही कथा झाली 2 मित्रांची. हे दोघे चालत होते. त्यांच्या समोर आलेल्या अडचणींवरती त्यांनी मात केली. ही व्यथा आहे त्यांच्या संघर्षाची. परंतु काळीच पिळवटून टाकणारं वाक्य या कथेतील प्रमोद याच्या तोंडातून आपण ऐकतो आणि शब्दापलीकडचं ज्याचं वर्णन करता येत नाही अशा प्रकारचा चटका आपल्याला बसतो. तो म्हणतो, आई या आजारामध्ये शिवत नाहीत आणि एकमेकांच्या जवळ येत नाहीत, तर तू मला जशी कुत्र्याला भाकर फेकते तशी भाकर दिली तरी चालेल, पण मला तुझ्याच हातची भाकर खायची आहे. इथेच मला आठवतात बाप ही कविता लिहिणारे कवी इंद्रजित भालेराव. ते म्हणतात, बाप फोडो तो लाकड माय पेटविते चुल्हा, बाप फोडो तो लाकड माय पेटविते चुल्हा, पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला, पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला. खरंच मित्रांनो, आपल्याला आईने बनवलेलं, आईच्या हातचं काहीही खायला काहीच वाटत नाही, कारण त्याच्यात वात्सल्य असतं, प्रेम असतं. आणि हेच वात्सल्य, प्रेम, भावनेचा भुकेला असलेल्या प्रमोद याने संघर्ष करून कशा प्रकारे आपल्या पारड्यात पाडून घेतलं, तीच कथा आपल्याला सांगतायत रियाज तांबोळी आणि लेखक आहेत राजेंद्र जाधव. तर ऐका कथा मी जिंकलो आणि तू हरलास. कथा मी जिंकलो आणि तू हरलास. लेखक राजेंद्र जाधव, रत्नागिरी. संपर्क क्रमांक 9970 34 85 97. श्रोते हो, ही कथा पूर्णतः सत्य असून केवळ त्या व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेस धक्का पोहोचू नये म्हणून त्याचे नाव बदलण्यात आले आहे. मंडळी, मागच्या 1-1.5 वर्षांपासून कोरोनारूपी महामारीने आपल्या सर्वांना तिच्या विळख्यात घेतले आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे कामधंदेही गेले. असे भीषण वास्तव समोर असतानाही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या एका धाडसी तरुणाने दाखवलेले धैर्य आणि त्यांनी केलेला संघर्ष मांडणारी ही यशोगाथा आहे. प्रमोद हा एक धाडसी तरुण. तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातला. बऱ्याच वर्षांपासून व्यवसायानिमित्त तो मुंबईत राहत होता. दिनांक 22 मार्च 2020 रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संचारबंदीची घोषणा केली. जशी घोषणा झाली तशी सर्व लोकांना काळजी वाटू लागली. कारण संचारबंदी लागू झाली तर आपण बिलकुल घराबाहेर पडू शकणार नाहीत, आणि जर घराबाहेर पडलो नाहीत तर काम करणार कसे, खाणार काय आणि राहणार कसे, अशा नाना विविध प्रश्नांनी सर्वांना भांबावून सोडले. राज्यातल्या विविध जिल्ह्यांतून
आणि देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून आलेला प्रत्येक तरुण चिंतित झाला होता. असेच प्रश्न प्रमोदलाही पडले. पण प्रमोदने विचार केला, जर आपण गावी जायचं ठरवलं तर जाणार कसे? कारण आधीच रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. पण प्रमोद मूळतः जिद्दी, दृढनिश्चयी आणि निर्धारी होता. त्याने एकदा का निर्धार केला की तो पूर्ण करायचाच अशी त्याची धारणा होती. तो मध्यरात्री 2:30च्या सुमारास दिव्यातून पाठीवर पिशवी घेऊन चालू लागला. मध्यरात्र होती. गर्द काळोख अंधार होता. सोबतीला फक्त आणि फक्त रातकिड्यांची साथ होती. तो मध्यरात्री 2:30 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 7:30 वाजेपर्यंत चालत होता. सकाळी पनवेल येथे येऊन तो पोचला. भूक लागली होती, तहानही लागली होती, पण काहीच पर्याय नव्हता. रस्त्यावर एक चिटपाखरूही दिसत नव्हते. एके ठिकाणी त्याला थोडे पाणी भेटले. पाणी पिऊन त्याने पुन्हा आपली पायपीट सुरू ठेवली. सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत थोडे अंतर पायी तर थोडे रस्ते दुरुस्त करायला आलेल्या डंपरवाल्यांना विनंती करून त्याने जवळपास 35 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तो रात्री 8:30 वाजता पेंड येथे पोहोचला. खूप थकला होता, दमला होता, भूकही लागली होती. एका कोणी अनोळखी व्यक्तीने त्याला खिचडी असलेला डबा दिला. मंडळी, अशा वेळी अशा व्यक्तींना अनोळखी तरी कसे म्हणावे? ज्याने आपली भूक भागवली, ज्याने आपली तहान शमवली, अशी व्यक्ती अनोळखी असू शकते? मुळीच नाही. आपण देव देव म्हणतो, तो आणखी काय वेगळा असावा? त्याने ती खिचडी खाऊन, पाणी पिऊन ज्या चौथऱ्यावर तो बसला होता त्या चौथऱ्यावर झोपून घेतले. पुन्हा पहाटे 4:30 वाजता उठून बघतोय तर काय, तो जिथं रात्रभर झोपला होता ती जागा पेण जवळील वडकळची स्मशानभूमी होती. विचार करा मंडळी, हे वाक्य लिहितानाच माझ्या अंगावर अक्षरशः काटा येतोय. जिथं दिवसा जाण्याची आपणा कोणाची हिंमत होत नाही तिथं हा तरुण रात्रभर झोपून होता. मंडळी, भूमी आणि स्मशानभूमीत अंतर तर काय असतं? जिथं आपण जिवंत असतो, चालू फिरू शकतो, ती भूमी, आणि जिथं आपला श्वास थांबतो, एका जागी आपण पडून असतो, ती स्मशानभूमी. जर त्याला ही गोष्ट रात्रीच कळाली असती तर तो पुरता हादरून गेला असता. आहे नाही तो पूर्ण आत्मविश्वास गमावून बसला असता. म्हणून काही वेळा काही गोष्टी माहीत नसणं हेही तितकंच महत्वाचं असतं असं मला वाटतं. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी 4:30 वाजल्यापासून चालायला लागला. काही अंतर त्याला काही ओळखीचे लोक भेटत असत, पण ते थोड्या अंतरापर्यंतच. त्याच्या लक्षात आले, आपले सोबती आपणच. त्यामुळे न थकता, न खचता, न कंटाळता चालण्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नाही. तो नागोठणेपर्यंत पोहोचला. नागोठणेला त्याचा एक मित्र त्याला भेटला. दोघेही गप्पा मारत, आहे नाही ते जेवण एकमेकांना देत, पाणी पीत चालू लागले. ते दोघे चालत चालत पोलादपूरपर्यंत पोहोचले. तोपर्यंत 3 दिवस संपून गेले होते. मंडळी, प्रशासकीय यंत्रणेला चुकवत हे दोघे आपली पायपीट करत होते. परंतु ज्यांच्या नजरा चुकवत त्यांनी 3 दिवस काढले होते, शेवटी त्यांच्या नजरेस ते पडलेच. पोलादपूरच्या प्रशासकीय यंत्रणेने दोघांनाही अडवले. तुम्ही कुठून आलात? इतका प्रवास कसा करताय? कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. शासनाने काही निर्णय दिले आहेत, काही निर्बंध घातले आहेत. ते जर पाळणार नसाल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल, शिक्षा दिली जाईल असे सांगण्यात आले. पण हरेल तो प्रमोद कसला? बुद्धी, युक्ती, शक्ती या सगळ्यांची जोड त्याला होती. त्याने एक युक्ती केली. कारण त्याने ठरवलं, जर आपण इथं शांत बसलो
एकही शब्द न बोलता उभे राहिलो तर आपल्याला यंत्रणेच्या ताब्यात दिले जाईल. मग आपली घरी जाण्याची इच्छा अपूर्णच राहील. डोक्यात नाना विविध प्रश्न होते. डोळ्यांसमोर घरचे चेहरे होते. पायाखाली रस्ता होता. आता फक्त आणि फक्त वाट मिळणं बाकी होतं. ती वाटही मिळालीच. म्हणतात ना, प्रयत्न करणाऱ्यासाठी यशशिखर आणि प्रगती मार्ग जवळच असतात. त्याने त्याच्या मित्राला सांगितले, तू सांग, तुझ्या पोटात दुखतं आहे किंवा काही त्रास होतोय, असं सांग. आपण दोघे गयावया करूयात, थोडेफार रडूयात, म्हणजे इथल्या काही अधिकाऱ्यांना आपली दया येईल. त्यांनी असंच केलं. त्या यंत्रणेत काही महिला अधिकारी होत्या. त्या अधिकाऱ्यांनी त्या दोघांच्या भावना जाणल्या. दोघेही बिचारी तरुण आहेत. त्यांना आपल्या घरी, आपल्या मातेपाशी जायचंय, आपल्या आईला भेटण्यासाठी. ही दोघंही सगळी धडपड करतायत हे लक्षात येऊन त्यांनी त्यांना सांगितले, ठीक आहे, आम्ही सोडतोय, पण व्यवस्थित काळजी घेऊन जा. त्या दोघांना आकाश कवेत घेतल्या इतका आनंद झाला. ते पुन्हा पुढे नदीच्या मार्गाने चालू लागले. चालत चालत काही अंतर जातात न जातात ते पुन्हा रत्नागिरीच्या मुख्यद्वारावर असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस पडले. पोलीस अधिकारी दुचाकीवरून मागे तर हे दोघे नदी मार्गातून पुढे. अशी धावपळ सुरू झाली. हे चालत होते, पोलीस पाठलाग करत होते. हे चालत होते, पोलीस पाठलाग करत होते. असे करत करत ते लपत छपत एका डोंगराजवळ येऊन पोचले. नंतर प्रमोदने ठरवले, जर आपण इथे अनोळख्यासारखे वागलो तर निश्चित पोलिसांच्या ताब्यात सापडणार. म्हणून त्यांनी थोडेफार इकडे तिकडे करून आपण याच ठिकाणचे रहिवासी आहोत असे भासवून पोलीस अधिकाऱ्यांसमोर बसला. पोलीस अधिकाऱ्यांना वाटले, नाही, हे कुठून दुसरीकडून येत नसून हे इथलेच रहिवासी आहेत, म्हणून ते निघून गेले. अशाप्रमाणे ते दोघेही डोंगरातून एका बाजूला जाऊन आपल्या एका मित्राला फोन करतात. तो सांगतो, मित्रा, हे बघ, आम्ही मागच्या 3 दिवसांपासून चालतोय. आम्हाला गावी यायचंय, घरी यायचंय. तू काहीतरी मदत कर. पण कशाचं काय मंडळी, तो काळ इतका भयानक होता. कोणच कोणाला मदत करणं शक्य नव्हतं. अगदी मित्रही मित्राला बोलू शकत नव्हता, भेटू शकत नव्हता. तरी त्याने सांगितलं, मित्रा, मला जरी येणं शक्य नसलं तरी माझ्या मित्राचा एक रूम तिथे आहे. तुम्ही आजची रात्र तिथं काढा. आपण दुसऱ्या दिवशी काहीतरी करूयात. ती रात्र प्रमोदने आणि त्याच्या मित्राने तिथे काढली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना गावात नेण्यात आले. अखेर 4थ्या दिवसानंतर प्रमोद गावी पोचला. अशा प्रकारे कोणी गावात आलाय हे कळताच गावचे सरपंच आणि काही ग्रामपंचायत अधिकारी एकत्र आले आणि प्रमोदला व त्याच्या मित्राला क्वारंटाईन करण्यात आले. ज्या यंत्रणेपासून, ज्या प्रशासकीय प्रणालीपासून तो चुकवून चालत होता, शेवटी त्याला त्या कारवाईस, त्या उपचारास सामोरे जावेच लागले. मंडळी, असे झाले तरी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो म्हणत होता, आता काहीही झालं तरी चालेल. माझी एकदाची जी गावी येण्याची, घरी येण्याची, आईला, वडिलांना, भावंडांना बघण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. पण म्हणतात ना, चांगल्या मार्गाने आलेल्या चांगल्या व्यक्तींचा कधीच अंत नसतो. 14 दिवसांच्या क्वारंटाईन नंतर तो एकदम सुदृढ आहे हे कळताच त्याला त्या गावात आणण्यात आले. गावकऱ्यांनी मिळून त्याचा सत्कार केला. त्याला कळत नव्हतं असं आपण काय विशेष केलंय म्हणून लोक आपला सत्कार करतायत. त्याला माहीत नव्हतं. त्याने केला त्याला संघर्ष म्हणतात. त्याने सहन केल्या त्यांना अडचणी म्हणतात. त्याला सोसावा लागला त्याला त्रास म्हणतात. असं काहीच माहीत नव्हतं. फक्त आणि फक्त आपलं घर, आपली आई वडील, आपली भावंड यांचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. मंडळी, त्याचं एक वाक्य आपल्या सर्वांचं हृदय आणि काळीज पिळवटून टाकणार आहे. तो त्याच्या आईला म्हणायचा, आई,
एक काम कर, मला माहिती आहे या परिस्थितीत शिवायचं नसतं, जवळ येणं वगैरे या आजाराची लागण होते, तर तू लोक कुत्र्याला जशी लांबून भाकर टाकतात तशी टाकलीस तरी चालेल, पण मला फक्त आणि फक्त तुझ्याच हातची भाकर खायची आहे. विचार करा मंडळी, हे एक वाक्य आपल्या सर्वांचं काळीज भेदून आत जातं. पीठ तेच असतं, मीठही तेच असतं, पण आई करते त्या भाकरीत मुलांवरचं प्रेम मिसळतं, वात्सल्य मिसळतं, ती माया मिसळते. ते इतर कुठेच येत नाही. एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. आपण किती जरी प्रगती केली, यशाच्या किती जरी अत्युच्च शिखरावर असलो, तरीही माणूस हा प्रेम आणि भावनांचा भुकेला असतो. वेळेवर तर काय, मशीन्स पण चालतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संकटात भावना, भाषा, हावभाव आणि आपलीच माणसं सोबत असावीत, हे लक्षात ठेवूयात. अशा या धाडसी, शूर, पराक्रमी, दृढनिश्चयी तरुणास माझा मानाचा मुजरा, सलाम, नमस्कार. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे आपण बरेचदा ऐकतो, म्हणतो, वाचतो. हल्ली तर बाप देखील बऱ्याच कथातून, कवितांतून आणि ललित लेखनातून चमकायला लागलेला आहे. परंतु मातृत्वाचं काय, आणि त्यातही हरवलेलं मातृत्व, यावर झालेलं लेखन अगदी दुर्मिळच. आणि याच आशयाची कथा आपणास ऐकायला आवडेलच. ही कथा आहे एका हरवलेल्या मातृत्वाच्या मातेची, तिचा हक्क नसताना तिने केलेल्या एका चुकीची, एका अपराधाची. ही कथा रीमा, श्रावणी, स्वरांगी, सुशांत, सुशांतची आई आणि वृंदा यांच्या अवतीभोवती फिरते. तर ऐकूया कथा हरवलेलं मातृत्व. लेखिका अर्चना काळे, सादरकर्त्या रेश्मा मोरे. हरवलेलं मातृत्व. लेखिका अर्चना काळे. सुशांत आणि रीमाचा आनंदी संसार सुरू होता. 3 वर्षांतच त्यांच्या संसारात कोवळ्या जीवाने पाऊल ठेवलं. घरचे सगळे, सुशांत, रीमा आनंदाच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागले. मुलीच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहू लागले. हिला आपण खूप मोठं करू, तिला तिच्या आवडीप्रमाणे शिक्षण देऊ. त्यांच्या स्वप्नांना बहर येऊ लागला. सुशांतची आई तर म्हणायची सुद्धा, अरे जेमतेम 1 महिन्याची पोर ती, आत्तापासूनच एवढी मोठाली स्वप्न पाहताय. सगळे मिळून खूप हसायचे. आणि अचानक त्यांच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं. रीमाची प्रकृती खालावत गेली. सगळे उपचार करून झाले, कुठलीच कसर सोडली नाही. पण रीमा वाचू शकली नाही. स्वरांगीला सुशांतच्या हवाली करून रीमा अनंताच्या प्रवासाला निघून गेली. सुशांत हवालदिल झाला, मानसिकदृष्ट्या खचून गेला. दोघांनी मिळून पाहिलेली स्वप्न आता त्याला एकट्यानेच पूर्ण करायची होती. तो हतबल होता. 3 महिन्यांच्या स्वरांगीकडे पाहून स्तब्ध व्हायचा. नशिबालाच प्रश्न विचारायचा, ह्या 3 महिन्यांच्या मुलीचा काय दोष? त्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाजवळच नव्हतं. सुशांतला काम करणं गरजेचं होतं. तो त्याची लहान बहीण आणि आईला सोबत घेऊन आला. स्वरांगी आत्यासोबत राहायला लागली. घरकाम करणाऱ्या मावशींना सांगून त्याने स्वरांगीला सांभाळायला बाई शोधली. एक दिवस सकाळीच मावशीबाई वृंदाला घेऊन सुशांतच्या घरी आल्या. लांब वेणी, साधी साडी नेसलेली वृंदा सुशांतला शांत आणि समंजस वाटली. त्याने सगळी चौकशी केली आणि वृंदाला स्वरांगीला सांभाळण्यासाठी ठेवून घेतलं. 4 महिन्यांच्या स्वरांगीला वृंदाने लवकरच लळा लावला. तिला आपलंसं करून घेतलं. सुशांतच्या आईची तात्पुरती काळजी मिटली. आपल्या नातीला सांभाळायला चांगली बाई मिळाली
या विचाराने त्या थोड्या निश्चिंत झाल्या. सुशांतची बहीण श्रावणीने तात्पुरती नोकरी सुरू केली. सगळं काही स्थिरस्थावर झालं. वृंदा स्वरांगीला सांभाळता सांभाळता घरची कामंही करायला लागली. एक दिवस अचानक सुशांतच्या आईला गावी जाण्याचं काम पडलं. वृंदाने त्यांना आश्वस्त केलं, तुम्ही जा गावी, मी सांभाळते स्वरांगीला. वृंदावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. स्वरांगीला वृंदाच्या हवाली करून त्या गावी निघून गेल्या. श्रावणी नोकरीला निघायच्या वेळेवर वृंदा यायची आणि स्वरांगीला ताब्यात घ्यायची. बघता बघता महिना झाला. स्वरांगीची प्रकृती सुधारू लागली. तिने छान बाळसं धरलं, गुटगुटीत झाली. सुशांत निवांत झाला. स्वरांगी योग्य स्त्रीजवळ वाढते आहे म्हणून. बघता बघता स्वरांगी 9 महिन्यांची झाली. बाबा आत्या वृंदाजवळ रमायला लागली. एक दिवस श्रावणीचं ऑफिसमधलं काम लवकर संपलं आणि ती घरी आली. स्वरांगी झोपली असेल, डोअरबेल वाजली तर आवाजाने उठेल म्हणून तिने तिच्या जवळच्याच किल्लीने दरवाजा उघडला आणि ती हळूच आत आली आणि बघतच राहिली. आतलं दृश्य बघून तिला काही सुचेनासंच झालं. ती स्तब्ध उभी होती. पायाखालची जमीनच सरकली तिच्या. का असं करत असेल वृंदा? किती विश्वास आहे तिच्यावर दादांचा, आणि तिनेच विश्वासघात केला. कुणावर विश्वास ठेवायचा? विचारांमध्ये असतानाच तिच्या हातातली पर्स खाली पडली. आवाज झाला आणि वृंदा दचकून उठली. समोर श्रावणी उभी होती. तिला बघून गोंधळून गेली. तिला काही सुचेना काय बोलावं. ती फक्त खाली मान घालून उभी होती. इतक्यात स्वरांगी उठली आणि रांगत वृंदाजवळ आली. वृंदाने उचलून घेतलं तिला. तसंच श्रावणीने वृंदाच्या हातून तिला खेचून घेतलं. तशी स्वरांगी जोरात रडायला लागली. श्रावणीने सुशांतला फोन करून बोलावून घेतलं. सुशांत घरी आला. घरी खूप गोंधळ होता. वृंदा आणि स्वरांगी रडत होत्या. श्रावणी रागाने लालबुंद झालेली. सुशांतला कळेना काय झालं. श्रावणी काही बोलण्याआधीच वृंदाने बोलायला सुरुवात केली. माझी खूप मोठी चूक झाली. मी शिक्षेस पात्र आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य. सुशांतने विचारलं, पण झालंय काय? कोणी मला सांगा तरी. श्रावणीने रडत रडत सांगायला सुरुवात केली. मी दार उघडून आत आले आणि बघते तर वृंदा स्वरांगीला दूध पाजत होती आणि स्वरांगी तिच्या अंगावरचं दूध पीत होती. मी आज लवकर घरी आले नसते तर आपल्याला हे कळलं असतं का दादा? सुशांतला कळेना काय आणि कसं बोलावं. पण आता स्वरांगीच्या गुटगुटीतपणाचं रहस्य त्याला कळलं होतं. वृंदा सुशांतच्या पायाशी वाकली. माझी खूप मोठी चूक झाली. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण आधी माझं ऐकून घ्या. ती गयावया करत होती. श्रावणी तिला बाहेर काढण्याच्याच तयारीत होती, पण सुशांतने श्रावणीला शांत केलं आणि वृंदाचं ऐकायला लागला. वृंदा सांगायला लागली, साहेब, मी विज्ञानाची पदवीधर. माझं लग्न झालं. माझे पती बँकेत नोकरीला होते. सुखाचा संसार होता आमचा. मला एक मुलगा झाला. मुलगा 5 महिन्यांचा झाला. आम्ही गावी जाण्यासाठी निघालो होतो, पण रस्त्यात एक मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात माझा मुलगा आणि पती दोघेही मरण पावले. नंतर मी आईकडे राहायला आले. इथे तुमचं बाळ सांभाळण्यासाठी बाई हवी असल्याचं मावशीबाईंनी सांगितलं. माझं मन रमेल म्हणून
आईबाबांनी मला इथे काम करण्याचा आग्रह केला. मी नाहीच म्हणत होते सुरुवातीला. पान्हा सुकला होता माझा. पण आईबाबांच्या आग्रहामुळे इथे काम करायला सुरुवात केली. स्वरांगीत मी माझ्या बाळालाच बघत होते. म्हणूनच कधीच कोणत्याच दिवशी मी सुट्टी नाही घेतली साहेब. एक दिवस स्वरांगी खूप रडायला लागली. ती रडायची थांबतच नव्हती. तिला रडताना बघून माझा सुकलेला पान्हा पुन्हा दुधाने भरला. काही केल्या दूध वाहायचं थांबे ना. तेव्हा मग मी स्वरांगीला छातीशी लावलं आणि आम्ही दोघी तृप्त झालो. माझं चुकलं. माझी खूप मोठी चूक झाली साहेब. मी माझं हरवलेलं मातृत्व शोधत होते, माझा हक्क नसताना. मला हवी ती शिक्षा द्या. सुशांतला कळेना तिला काय शिक्षा द्यावी. चूक तर तिने केली होती. हक्क नसताना मायेचा हक्क घेतला होता. पान्हा तृप्त केला होता. सुशांतने तिला सांगितलं, तुम्ही आत्ता या क्षणी इथून निघून जा. वृंदा निघाली तशी स्वरांगी जोरात रडायला लागली. वृंदाचं घरी येणं बंद झालं. स्वरांगी काही राहीना. श्रावणीला काही जमेना. शेवटी सुशांतने आपल्या आईला फोन करून गावाहून बोलावून घेतलं. सुशांतची आई अनुभवी, परिस्थितीकडून खूप काही शिकलेली. तिने सर्व परिस्थितीचं अवलोकन केलं आणि सुशांतला म्हणाली, तू वृंदाला तिचं हरवलेलं मातृत्व परत दे. हे काय बोलतेस आई तू? कळतंय का तुला याचा अर्थ काय होतो? तिला तिचं हरवलेलं मातृत्व परत देणं म्हणजे तिच्याशी लग्न करणं. हे कसं शक्य आहे आई? का शक्य नाही? स्वरांगीला चांगली आई मिळेल आणि तुला उत्तम सहचारिणी. वृंदा सालस आहे. ती चांगला सांभाळ करेल आपल्या स्वरांगीचा. सुशांत रीमाच्या फोटोजवळ जाऊन उभा राहिला. ती जणू फोटोतूनच त्याच्याशी बोलत होती. त्याला सांगत होती, होय मी तयार आहे माझं मातृत्व वृंदाला द्यायला. ती चांगला सांभाळ करेल आपल्या स्वरांगीचा. स्वरांगी खुश राहील तिच्याजवळ. सुशांतने होकार दिला. पण वृंदा तयार होईल का? सुशांतची आई वृंदाच्या आईवडिलांकडे गेली. त्यांच्याकडे वृंदाची मागणी घातली. वृंदाची आई वृंदाला आवाज द्यायला घरात गेली. पण वृंदा घरात होती कुठे? ती तर सुशांतच्या आईचं बोलणं ऐकून केव्हाच आपलं हरवलेलं मातृत्व परत मिळवायला सुशांतकडे जाऊन पोहोचली होती. ती स्वरांगीला जवळ घेऊन रडत होती आणि स्वरांगी तृप्त मनाने वृंदाच्या कुशीत पहुडली होती. दिवाळी म्हणजे सर्वीकडे आनंदी आनंद. दिवाळी म्हणजे मुलाबाळांना नवनवीन कपडे घेण्याचा सण. त्यांची कुठल्या वस्तूची मागणी असेल तर ती पूर्ण करण्याचा उत्सव. दिवाळी म्हणजे सणांचा राजा, मांगल्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक. पण ऐन दिवाळीच्या तोंडावर काही अपरिचित घडतं आणि मग केलेल्या बेतांवर, केलेल्या नियोजनांवर विरजन पडतं. याच आशयाची आहे पुढील कथा. कुटुंब जर एकसंध असेल, मायेचा ओलावा आणि प्रेमाचा स्पर्श असेल तर अशक्य ते शक्य घडून येतं. या कथेतील प्रत्येक पात्र म्हणजे कथेचा नायक आहे. हे लेखकाच्या लेखणीचे एक प्रमुख वैशिष्ट्यच मानले पाहिजे. तर ऐकूया कथा यंदाची दिवाळी. लेखक मंगेश मधुकर, सादर करते कविता गवळी.
कथा यंदाची दिवाळी. लेखक मंगेश मधुकर. पप्पाकडं लई गाड्या आहेत. 5 आल्टेन, 3 इनोव्हा, 3 आल्टो, 4 इको, एवढ्या गाड्या आहेत. दीपू मुन्नीला कौतुकाने सांगत होता. त्याचे पप्पा गाड्या धुण्याचे काम करीत त्याविषयी तो बोलत होता. बबन आपली बायको सविता व 2 लाडकी मुलं दीपू आणि मुन्नी यांच्याबरोबर शहरातल्या चाळीतल्या घरामध्ये भाड्याने राहत होता. मुलांच्या शिक्षणासाठी व दुष्काळाला कंटाळून तो 4 वर्षांपूर्वी कामासाठी शहरात आला. 7वी पर्यंत जेमतेम शिक्षण, लिहिता वाचता यायचं एवढंच. भिगारी म्हणून तो मिळेल ती कामे करायचा. अफाट कष्ट, पैशांची बचत, सचोटी, प्रामाणिकपणाच्या जोरावर त्याने शहरात जंग बसवला. सविता सुद्धा 10 घरची भांडी धुनी करून संसाराला हातभार लावत होती. आपल्या शाळेत जाणाऱ्या पोरांनी खूप खूप शिकावं हेच दोघा नवरा बायकोंचं स्वप्न होतं. रोजच सकाळी 6ला बबनचा दिवस सुरू व्हायचा. तो घराजवळच्या सोसायटीत गाड्या धुण्याचे काम करायचा. तो एका दिवसात 15 गाड्या धुवून पुसून स्वच्छ करीत असे. एका गाडीचे महिन्याला किमान 400 रुपये त्याला मिळत असत. नंतर तो बिगारी कामासाठी जात असे. शहरात आल्यापासून नवरा आणि बायको जीवापाड मेहनत करीत होते. पै पै साठवत होते. कसली खरेदी नाही, हाऊसमौज नाही, पिक्चर नाही किंवा हॉटेलला खाणेही नाही. दीपू व मुन्नीला घरातल्या परिस्थितीची पूर्णपणे कल्पना होती. तसा त्यांनी कधी हट्ट नाही केला. वयाच्या मानाने दोन्ही पोरं खूपच समजूतदारपणे वागत होती. आपण पोरांची मनं मारत आहोत याचे दुःख मात्र सविता व बबन यांना होते. सवे, महिन्यावर दिवाळी आली हाय. यंदाची दिवाळी जोरात करायची. पोरांना नवीन कापडं घेऊया आणि फटाके पण घेऊया. त्यांना काय काय पाहिजेत ते सगळं घेऊन देऊ. 4 वर्ष झाली हाय आपण दिवाळीच केली नाही. पोरांनी पण तशी कधी तक्रार नाही ग केली. मनातलं बोललात. या दिवाळीला बचत नाहीच. पोरांना वाटेल तसं वागायला देऊ. माझी बचत तरी कधी कामाला येईल. रात्रीचं जेवण झाल्यावर सविता व बबन बोलत होते. जवळच डोळे मिटून पडलेल्या दीपूने हे ऐकले. सकाळी सगळ्यात आधी मुन्नीला ही आनंदाची बातमी दीपूने सांगितली. दोघेही काय काय करायचे हे ठरवायला लागले. पप्पा, मला स्पायडरमॅनचा शर्ट घ्यायचा, असे दीपूने म्हटल्यावर, आई, मला पिंक कलरचा ड्रेस आणि घागरा चोळी पण घ्यायची आहे. मुन्नीने आपली मागणी मांडली. पोरांच्या मागण्या पाहून बबनला अतिशय आवडणारा निळ्या रंगाची मोठी चौकट असलेला पांढरा शर्ट घ्यायचा असे सविताने ठरवले. तर गर्द हिरव्या रंगाची सोनेरी बुट्टे असलेली साडी सविताला घ्यायची असे बबनने ठरवले. अवघ्या महिन्यावर आलेल्या दिवाळीचे प्लॅनिंग जोरात सुरू झाले. पण पुढे काही दिवसात वेगळ्याच घडामोडी घडल्या. रोजच्या प्रमाणे कामावर असताना बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील साईडवर काम करताना बबनचा तोल जाऊन बबन खाली पडला. कामावर एकदम धांदल उडाली. बबनला कुणीतरी हॉस्पिटलला नेले. बबनचा उजवा हात प्लास्टरमध्ये घातला. आता बबनला हे दुखणे 1.5-2 महिने पुरणार होते. कधी नव्हे ते दिवाळी जोरात करायची असे ठरवले होते, पण मोठे संकट आले होते. सविता आणि पोरं तर घाबरून गेली, पण बबनने त्यांना धीर दिला. खरं तर मनातून तोही खूप खचला होता. ठेकेदाराने हॉस्पिटलचा खर्च दिला,
पण औषध गोळ्यांवर तर खर्च होणारच होता ना. बबनच्या दुखण्याने कामच बंद झालं होतं. आता रोजचे उत्पन्नही मिळणार नव्हते. दिवसभर बबन घरात बसून राहणार होता आणि या सगळ्यांचा भार सवितावर आला होता. आता पुढे काय करायचे? दीपू आणि मुन्नी दिवाळीच्या प्लॅनिंगमध्येच होते. पण पप्पांच्या ॲक्सिडेंटमुळे आपली दिवाळी नेहमीसारखी होणार नाही याची त्यांना भीती वाटत होती. उत्पन्नाचा एक मार्ग बंद झाला होता. पैशांची चणचण भासू लागली. या परिस्थितीतही बबन स्वतःला दोष देऊ लागला. बबनचा चिडचिडेपणा वाढला होता. मित्रांच्या साथीने एक दोनदा चक्क तो दारूही प्यायला. सविता बरोबर भांडण वाद वाढायला लागले. कायम घरात तणावपूर्ण वातावरण होते आणि याचा परिणाम दीपू आणि मुन्नीवर होतच होता. चांगलं गाडं धुण्याचं काम मिळालं होतं. आता या हातामुळं ते पण जाणार आहे. बबनला बोलताना दीपूने ऐकले आणि त्याला एक आयडिया सुचली. ती आयडिया त्याने लगेच मुन्नीला सांगितली. ती आयडिया ऐकून मुन्नीसुद्धा लगेच तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच खेळायला जातो म्हणून दोघेही घराबाहेर पडली आणि बबन ज्या सोसायटीत काम करत होता त्या सोसायटीत जाऊन बबनच्या मित्राला भेटले. त्याने खरी परिस्थिती सांगितली आणि विनंती केली. त्या दोघांचा समजूतदारपणा पाहून बबनच्या मित्राला त्याचे खूप कौतुक वाटले. त्याने त्या दोघांना गाडी धुण्याची परवानगी दिली. दीपू आणि मुन्नी दोघेही गाडी धुण्याच्या कामाला लागले. रोज सकाळीच ठराविक वेळेला आपली पोरं खेळायला जातो सांगून घराबाहेर पडतात आणि बरोबर 2 तासांनी परत येतात. हे बबनच्या लक्षातच आलं नाही. पण सविताला संशय आला. तिला तर खूप टेन्शनच आलं. आपली पोरं नक्की काय उद्योग करतात हे पाहण्यासाठी तिने त्या दोघांचा पाठलाग केला. पण खरी परिस्थिती समजल्यावर त्या दोघांचाही तिला खूप अभिमान वाटला. गाड्या धुत असताना अचानक असे समोर आईला पाहून ते दोघेही खूप घाबरली. पण आईला हसताना पाहून ते दोघेही धावत येऊन तिला घट्ट बिलगले. सविता तर अत्यानंदाने रडायला लागली. खरं हाय, परिस्थिती जी माणसाला शिकवते, वागायला लावते, ते माणूस आयुष्यभर विसरू शकत नाही. असा विचार करून सविता पोरांना म्हणाली, कुठून शिकला तेवढा समजूतदारपणा? त्यानंतर सविता सुद्धा गाड्या धुण्याचे काम करू लागली. समजूतदार स्वभावाच्या बबनने स्वतःला सावरले. बबनच्या एका मित्राला गावी जायचं होतं. तेव्हा त्याच्या मालकाच्या हातापाया पडून सकाळी 8 ते रात्री 8 असे फक्त 20 दिवसांसाठीचे टेम्पररी बदली वॉचमनचे काम मिळवलं आणि हजारो मिळणार होते. बबन कामावर जाऊ लागला. घरातले वातावरण पुन्हा नॉर्मल होऊ लागले. सणांचा राजा दिवाळी अवघ्या 2 दिवसांवर आला. गावी गेलेला मित्र पुन्हा कामावर आला. त्यामुळे बबनची सुट्टी झाली. पण पगार मात्र मिळाला. हातातल्या नोटा पाहून बबनला खूप आनंद झाला. त्याने सविताला साडी, दीपूला स्पायडरमॅनचा शर्ट पॅन्ट, मुन्नीला घागरा चोळी, फटाके, किल्ल्यावरची चित्र, लाडू, चकली असं सगळं घेऊन तो रात्री घरी आला. रात्री जेवण झाल्यावर त्या तिघांनाही हॅपी दिवाळी असं म्हणून दीपू आणि मुन्नीला त्याने आणलेल्या वस्तू दिल्या. नवीन कापडे, फटाके, चित्र पाहून मुन्नी आणि दीपू
घरभर उड्याच मारायला लागले. तेव्हा डोळ्यातून येणारे पाणी बबन रोखू नाही शकला. दीपू आणि मुन्नीने त्याला कडकडून मिठी मारली. जवळच उभ्या असलेल्या सविताने पदराने डोळे पुसले. बबनने सविताला आणलेली बऱ्याच वर्षांपासून घ्यायची होती अशी गर्द हिरव्या रंगाची सोनेरी बुट्टी असलेली साडी सविताला दिली. साडी पाहून सविता काहीच बोलली नाही. तिने ती साडी फक्त काळजाजवळ घट्ट पकडून ठेवली. नवऱ्याविषयीचे अपार प्रेम, कौतुक, अभिमान तिच्या नजरेत दिसत होता. जीवाभावाच्या माणसांना आपल्या वागण्यामुळे झालेला आनंद हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो. त्यापेक्षा जगात आनंददायी दुसरं असं काहीच नाही. बबन हा सर्वोच्च आनंद अनुभवत होता. सविताचा हात हातात घेऊन बबन म्हणाला, सवे, माफ कर ग, मी तुला लई त्रास दिला. रोज तू कामावर जायची, दुपारी पोरं शाळेत जायची, तेव्हा मी घरात एकटाच असायचो. विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली. म्हणूनच येड्यागत वागायला लागलो. तुझ्याशी भांडण सुद्धा केलं, दारूही प्यायलो. मलाच माझी लाज वाटत होती. घरात कोणी नसताना मी लई वेळा लढलो. तुमच्या तिघांची माफी पण मागितली, पण समोरासमोर बोलण्याची हिंमतच होत नव्हती. नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी काम मिळावं यासाठी घराबाहेर पडलो. नशिबानं तात्पुरत्या स्वरूपाचं का होईना पण काम मिळालं. तेव्हाच ठरवलं, यंदाची दिवाळी जोरात करायची. जेवढे पैसे येतील त्यातून सगळ्यांच्या आवडीच्या वस्तू आणायच्या. कसं वाटलं सरप्राईज? नकळत सविता बबनच्या कुशीत शिरली. दीपू मुन्नीकडे पाहून सविता म्हणाली, आम्हाला पण तुम्हाला एक सरप्राईज द्यायचा हाय. पण सांगितल्यावर रागवायचं नाही, चिडायचं पण नाही हा. दीपू आणि मुन्नी तिला हातानेच नको नको म्हणत होती. बबन गोंधळात पडला. अरे काय ते लवकर सांगा, उगाच टेन्शन नका वाढू. सांगते. तुमचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तुम्ही घरातच होतात. रोजच घरात कटकटी, भांडणं. आपल्या लक्षात नाही आलं, पण याचा परिणाम आपल्या पोरांवर झाला. पण दोघांनीही आपल्याला लई समजुतीनं घेतलं होतं. आपली दोन्ही पोरं लई गुणाची आहेत. सविताने दीपू व मुन्नीच्या गाड्या धुण्याविषयीच्या कामाबद्दल बबनला सांगितले. बबन मटकन खालीच बसला आणि हमसून हमसून रडायला लागला. त्याने पोरांना आपल्या कुशीत घेतलं. काही वेळाने घाबरत घाबरत दीपूने 100च्या 10 नोटा बबनला दिल्या. तेव्हा बबनच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. आपल्या पोरांविषयीचा प्रचंड अभिमान त्याच्या नजरेत होता. सोनेरी कागदात गुंडाळलेला बॉक्स सविता, दीपू आणि मुन्नीने बबनला दिला. लहान पोरांच्या उत्सुकतेने त्याने तो घाईघाई उघडला आणि त्यात बघतो तर काय, बबनला आवडणारा निळ्या रंगाची मोठी चौकट असलेला पांढरा शर्ट. दीपू, सविता व मुन्नी
बबनला म्हणाले, हॅपी दिवाळी. रविवारचा आल्हाददायक सुंदर प्रवास, सोबत एक निष्णात डॉक्टर आणि त्याची बायको. आणि अचानक दिसते एक ऍक्सिडेंटची केस. डॉक्टर गाडी थांबवतो. बायको म्हणते, तुमच्यातच एवढी माणुसकी का आहे? आज रविवार आहे, आरामाचा दिवस आहे, मुलांकडे घरी लवकर जायचंय. हा डॉक्टर तिथे काहीच उत्तर देत नाही, परंतु आपल्या कृतीतून दाखवून देतो की माणसांच्या गर्दीमध्ये माणुसकी हरवलेली आहे, परंतु फार थोड्या माणसांमध्ये ती आजही आहे. आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणात माणुसकी त्या डॉक्टर मध्ये आहे. तुकडोजी महाराजांना हाच तर माणूस शोधायचा नसेल ना? त्यांच्या भजनात ते म्हणतात, माणूस द्या मझ माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. असा हा सुबोध माणूस, ज्याची बऱ्याच लोकांवरती उधारी आहे आणि ज्या माणसाला हा मदत करतो त्याचं खातं पण सर्वात शेवटी उधारीतच जातं. हे असं का होतं हेच तर आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि त्याच्याकरिता ऐकूया कथा उधारी. लेखक दीपक तांबोळी, सादरकर्त्या रमा शशीधरन. कथेचं नाव आहे उधारी. लेखक आहे दीपक तांबोळी. एका पेशंटची ट्रीटमेंट झाल्यावर सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीवर बसायला सांगितले. त्याच्या दाढांचं निरीक्षण करीत असतानाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाजा ढकलून आत आली. म्हणाली, सर, ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना, ते म्हणतायत की त्यांच्याकडे फक्त 1000 रुपये आहेत. 2000 रुपये ते पुढच्या आठवड्यात आणून देईल म्हणतायत. हे ऐकून सुबोधला खूप चीड आली. कपड्यांवरून तर पेशंट सधन घराण्यातला वाटतोय आणि तो नेहमी कारने येतो हे देखील सुबोधला माहिती होतं. आणि त्याला अगोदरच 3000 रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं. आणि तरी देखील त्याने पैसे आणू नये या गोष्टीचा सुबोधला खूप राग आला. पण त्याला संतापून चालणार नव्हतं, कारण बाकीच्या पेशंटच्या मनात त्याची प्रतिमा चांगली होती. त्याला प्रतिमा आपली खराब करायची नव्हती. म्हणून त्याने नरमाईने घ्यायचं ठरवलं. ठीक आहे, त्यांचा मोबाईल नंबर नोट करून घे आणि त्यांना म्हणावं की पुढच्या आठवड्यात 2000 रुपये नक्की आणून द्या. रिसेप्शनिस्ट निघून गेली. सुबोध आपल्या कामात गर्क झाला, पण त्याच्या मनातली खतखत काही जाईना. तसं पाहिलं तर शहरातला तो यशस्वी एकमेव दंतवैद्य होता. गरिबीची जाणीव असल्याने त्याने फी देखील माफक ठेवली होती. कामात तर तो निष्णात होता आणि बोलणंही मिठास होतं. त्यामुळे पेशंटच्या मनात त्याच्याबद्दल आदर होता. तो सगळ्यांना डॉक्टरपेक्षा मित्रच वाटायचा. त्याचं काम सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत चालायचं. पेशंटने नेहमीच त्याचा दवाखाना तुडुंब भरलेला असायचा. महिन्याभराची कमाई त्याची 10 लाखापर्यंत होती. जर लोकांनी त्याची उधारी बुडवली नसती तर त्याची कमाई 11-12 लाखापर्यंत पोचली असती. दुपारचे 2 वाजले. पेशंट आणि सुबोध पेशंट ताटकळत बसले होते. सुबोधला आणि स्टाफला भूक लागली आणि त्यांनी जेवण घ्यायचं ठरवलं. अवघ्या 15 मिनिटात सुबोधने जेवण आटपलं. बेसिनवर हात धुत असतानाच फोन वाजला. समोरून आवाज आला, हॅलो सुबोध, चंदन बोलतोय. फ्री आहेस ना? नुकतंच जेवण आटपून हात पुसतोय बघ. बोल, काय म्हणतोयस? अरे या चंदन, अरे या सुबोध, मी घराचं काम काढलं आहे. जरा 2-3 लाखाची मदत केलीस तर बरं होईल. अरे यार चंदन, मी पाया पडतो. माझ्याकडे पैसे सोडून काही माग. सहकुटुंब तू माझ्या घरी ये. खाणं पिणं मी सगळं करेन. जेवढ्यांना मी उधारी दिली कोणीही माझी दिलेली नाही. पण
मी तुझा मित्र आहे. मी तुझे पैसे बुडवीन असं कसं वाटलं? अरे यार, मित्र तर मित्र, पण माझे बहीण, भाऊ, काका, मामा, सासरे सगळेच माझ्याकडून पैसे घेऊन बसले आहेत. 1 रुपया कोणी परत केलेला नाही. मला नाही जमणार. हे ऐकून रागाने चंदने फोन कट केला. आपली लोक उधारी का बुडवतात हे विचारण्यासाठी सुबोध एकदा ज्योतिषाकडे गेला होता. ज्योतिषाने त्याची कुंडली बघितल्याबरोबर सांगितलं, एकच सांगतो, तुम्ही कोणालाही उधारी देऊ नका. तुमचे पैसे नेहमी बुडतील आणि जामीनही राहू नका. तुम्ही त्याच्यातही फसाल. मग याच्यावर उपाय काय? ज्योतिषाने नकारात्मक मान हलवली. उपायापेक्षा नेहमी बचावच चांगला. कोणीही किती कळकळीने पैसे मागू दे, तुमचे नातेवाईक असू दे, मित्रमंडळी असू दे, कोणालाही पैसे देऊ नका. आणि जर पैसे दिले तर ते पुन्हा मिळणार नाही असंच समजा आणि टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे पैसे येतात हे लोकांना माहीत आहेत, म्हणून लोक आरामात तुमची उधारी बुडवतात. आणि खरीच गोष्ट होती. लोक माझे पैसे घ्यायचे आणि बुडवायचे, कोणी द्यायचं नावच काढत नव्हते. हे सुबोधला आता कळून चुकले होते. सुबोध रविवारी देखील दवाखाना बंद ठेवत नसे. रविवारी असिस्टंट डॉक्टर नेहमी काम करायचे. 1-2 चक्कर सुबोधही मारायचा. पण आजच्या रविवारी सुबोध दवाखान्यात येणार नव्हता, कारण त्याला खेड्यातल्या लग्नात जायचं होतं. खेड्यातलं लग्न म्हणजे त्याला खूप आवडायचं. जमिनीवर बसून जेवण करणं ही गोष्ट त्याला खूप आवडायची. लहानपणच्या आठवणी जाग्या व्हायच्या. देश विदेशातील मोठमोठ्या हॉटेलांमध्ये त्याने जेवण घेतलं होतं, पण खेड्यातल्या लग्नाची मजा त्याला त्याच्यात कधीच वाटली नाही. लग्न आटपल्यावर सुबोध आपल्या आलिशान कारने निघाला. त्याचं शहर 25 किलोमीटर दूर असताना एक म्हातारा सगळ्या वाहनांना थांबण्यासाठी हात दाखवत होता. त्याने खिडकीची काच बाजूला खाली करून विचारलं, काय झालं आहे? ऍक्सिडेंट झाला आहे दादा. हे ऐकून सुबोधने गाडी साईडला घेतली. तो खाली उतरताना बायको रागवली, अहो हे काय, ह्या भानगडीत नका पडू तुम्ही. आज रविवार आहे, आराम करायचं सोडून तुम्ही काय करताय? तिच्याकडे दुर्लक्ष करून सुबोध खाली उतरला. हे कधी आणि कसं झालं? दादा, अर्धा तास झाला मी आणि माझा पोरगा गावाकडे स्कूटरवर निघालो होतो. एका ट्रकने आम्हाला धडक दिली. ट्रकवाला पळून गेला. मी झाडीत फेकलो गेलो आणि माझ्या पोराच्या अंगावरून ट्रक गेला. आणि खरंच त्याचा पोरगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याने खाली वाकून त्याची नाडी चेक केली. प्रकरण खूप गंभीर होतं आणि त्याला वाटलं नाडी चालू आहे म्हणजे तो वाचू शकेल. त्याने म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हातारा हात जोडून रडवू लागला, दादा, माझ्या पोराला दवाखान्यात घेऊन चला, लई उपकार होतील तुमचे. ठीक आहे असं म्हणून त्यांची तुटलेली फुटलेली स्कूटर त्याने रस्त्याला लावली आणि म्हाताऱ्याच्या मदतीने त्या मुलाला कारच्या मागच्या सीटवर टाकलं आणि बाजूला म्हाताऱ्याला बसवलं आणि गाडी सुसाट सोडली. आणि थोड्याच वेळात मोबाईल काढून त्याने त्याच्या डॉक्टर मित्राला फोन केला. हॅलो शेखर, सुबोध बोलतोय. ऍक्सिडेंट केस आहे. दवाखान्याजवळ स्ट्रेचर तयार ठेव. मी ब्लड बँकेलाही ब्लड तयार ठेवायला सांगितलं आहे. आणि समोरून शेखर म्हणाला, अरे पण आज रविवार आहे आणि ऍक्सिडेंट केस म्हटली तर पोलिसांना कळवावं लागेल. अरे हो, ते सगळं मी मॅनेज करतोय आणि माझाही रविवार आहे. या शेखरला सुबोधने 7-8 वर्षापूर्वी 5 लाख रुपये दिले होते. त्यातले फक्त त्याने 2 लाख रुपये दिले होते. पण
सुबोधने विचार केला की ही वेळ नव्हे उधारीचं बोलण्याची. सांगितल्याप्रमाणे शेखरने तयारी करून ठेवली होती. सुबोधने म्हाताऱ्याला दवाखान्यात गेल्यावर बाहेर बसवलं आणि पेशंटला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेला. रक्तदाब झपाट्याने कमी होत होता आणि ब्लड बँकेलाही ब्लडची आवश्यकता आहे असं कळवलं होतं. त्याचा एक्सरा काढल्यावर कळलं की पेशंटचं कमरेचं हातापायाचं हाड तुटलं होतं. पेशंट धोक्याबाहेर आहे असं शेखरने सांगितल्यावर तो बाहेर आला आणि म्हाताऱ्याला विचारलं, काय घरी कळवलं का? नाही दादा, कसं कळवणार, एकच फोन होता तो बी तुटला. अरे बापरे, आता कसं करायचं? तेवढ्यात म्हाताऱ्याने खिशात हात घालून बळकट डायरी काढली. छोटू नावाचा नंबर काढून त्याच्या हातात दिला. सुबोधने तो नंबर आपल्या मोबाईलवरून डायल केला आणि ऍक्सिडेंटची तीव्रता सौम्य भाषेत समजावून सांगितली. काही काळजी करू नका 3 वेळा सांगितलं आणि म्हाताऱ्यालाही समजवलं. तुमच्या पोराला कमीत कमी 1 महिना तरी इथे राहावं लागेल. दादा, पैसे किती लागतील? हे ऐकून सुबोधचं काळीज हललं. पैशाचं तरी मला माहिती नाहीये, मी विचारून सांगेन. डॉक्टर साहेब माझे मित्र आहेत. आजकाल दवाखान्यात पेशंटला ठेवायचं म्हणजे कसायाच्या हातात बकरी देण्यासारखंच होतं. पुन्हा म्हाताऱ्याला समजावून म्हाताऱ्याने फोन लावायला सांगितला. सुबोधने त्याला फोन लावून दिला. म्हातारा फोन घेऊन बाहेर आपल्या पोराशी बोलत बसला. तेवढ्यात सुबोधचं लक्ष आपल्या बायकोकडे गेलं. बायको रागवली होती. अहो, आता तरी झालं का तुमचं? पोरं आपली वाट पाहतायत, संध्याकाळ झाली आहे. पार पाडलं तुम्ही तुमचं कर्तव्य. हो, एकच मिनिट येतो. सुबोधची बायको ही फिजिओथेरपिस्ट होती. तिचंही चुकलं नव्हतं. तिलाही रविवारीच वेळ मिळत होता. सुबोध शेखरकडे जाऊन अपडेट घेऊ लागला. काय लागलं तर मला फोन कर असं सांगून म्हाताऱ्याकडे सुबोध गेला आणि म्हणाला, काका, हे माझं कार्ड घ्या, काय लागलं तर मला फोन करा, मला अर्जंटली घरी जावं लागत आहे. सुबोध बायकोला घेऊन कारमध्ये बसला. थोड्यात बायको म्हणाली, पाहिलं, मागची सीट आणि दार सगळं रक्ताने माखलंय. सगळी माणुसकी तुमच्यातच भरली आहे. काय बाई करावं तुमचं? आणि काय हो, त्या शेखरने तुमचे 5 लाख घेतलेले दिले का? 2 लाख दिले आहेत. 3 लाख देईल तो. काय बाई माणसं, 7-8 वर्ष झाली तरी पैसे देत नाही. सुबोधच्या बायकोच्या भावानेही 7 लाख रुपये घेतले होते. पण सुबोधला आता तिला ऐकवायचं नव्हतं, तिला नाराज करायचं नव्हतं. सुबोध घरी गेला. 10-12 दिवसांनी शेखरचा सुबोधला फोन आला. हॅलो सुबोध, अरे ते शामराव पाटील जे पेशंट आहेत त्याच्या घरचे माणसं म्हणतात की पैसे संपले. त्याचे 2 ऑपरेशन बाकी आहेत. 1 ऑपरेशन केलं मी कमरेचं. का काहीच पैसे दिले नाही का त्यांनी? फक्त 1 लाख रुपये दिले. 1 लाखाने काय होतंय? हे ऐकल्यावर क्षणभर सुबोधला वाटलं झटकून टाकावी ही जबाबदारी. एक माणुसकीच्या नात्याने मी त्या पेशंटला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. शेखर बघेल काय करायचं ते. पण हे सगळं सुबोधला करता येणार नव्हतं. त्याच्या स्वभावातच नव्हतं. त्याने नरमाईने घेतलं आणि म्हणाला, ठीक आहे, बघतो मी काय करायचं. शेखरने फोन ठेवला. ताबडतोब रिसेप्शनिस्टला बोलवून सुबोधने सांगितलं की उधारीची लिस्ट काढ आणि सगळ्यांना फोन कर आणि उधारी आणून द्या सांगा. आणि सुबोध ही घरी गेल्यावर लिस्ट काढून सगळ्यांना उधारी आणून देण्याचं सांगू लागला. म्हणाला की माझ्या जवळच्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला आहे, त्याला पैशाची गरज आहे. पण कोणाला काही पडलं नव्हतं. कोणी पैसे आणून देण्याचं नावच काढत नव्हतं.
आता काय करायचं? सुबोध खूप चिडला, स्वतःला शिव्या देऊन झोपला. दुसऱ्याच दिवशी शेखरचा पुन्हा फोन आला. हॅलो सुबोध. तेवढ्यात सुबोधने विचार केला, अरे शेखर, तुझ्याकडे माझे 3 लाख रुपये आहेत, त्यातले 1.5 लाख रुपये तू वापरून टाक. मग 1.5 लाख रुपये राहतील, ते मला पुढच्या वर्षी दिलेस तरी चालतील. हे ऐकून शेखर गप्पच बसला आणि म्हणाला, अरे यार सुबोध, तुझे पैसे मी दिले असते, पण तुला तर माहिती आहे माझ्या आसपास ऍक्सिडेंट हॉस्पिटल खूप आहेत. तुझ्या इतकी माझी कमाई नाही होत. आणि हे तुझ्या ओळखीचे ना पाखीचे, त्यांच्या मागे तू कशाला खर्च करतोयस? ते तुझे पैसे परत करतील असं वाटतंय का तुला? सुबोध म्हणाला, अरे शेखर, तू पण माझे पैसे घेऊन 7-8 वर्ष झाले आहेत. आजपर्यंत मी तुला कधी बोललो आहे का? शेखर शांत बसला. त्याने सांगितलं, ठीक आहे, बघतो मी. त्याने फोन ठेवला. 1 महिन्यानंतर शेखरने सुबोधला फोन केला. शामराव पाटीलला उद्या डिस्चार्ज मिळत आहे. ते तुला भेटायचं म्हणतायत. तुझ्या घरी पाठवू की माझ्या क्लिनिकमध्ये येतोस? सुबोधने उत्तर दिलं आहे, ठीक, मी उद्या सकाळी 8 वाजता तुझ्या क्लिनिकमध्ये येतो. ठरल्याप्रमाणे सुबोध शेखरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. शामरावने नमस्कार केला. पाहिलं तर शामरावच्या हातापायाला अजूनही प्लास्टर होतं. सुबोधच्या लक्षात आलं की सगळे कुटुंबीय त्याच्या अवतीभोवती बसले होते. शामरावच्या भावाने सुबोधचे पाय पकडले. दादा, तुमचे खूप उपकार झाले. तुमच्यामुळे आज माझा भाऊ माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. अहो, माझे काय उपकार? उपकार देवाचे माना. मी फक्त निमित्त ठरलो आहे. तेवढ्यात शामरावचे वडील म्हणाले, अहो दादा, तुम्ही आमच्यासाठी देवच आहात. नातेवाईकांकडे मी 1 पैशाची भीक मागितली, पण कोणीही दिले नाही. तुम्ही आमच्या जातीचे ना पातीचे, नात्यातले ना गोत्यातले, तरी तुम्ही आम्हाला 1.5 लाख रुपये काढून दिले. मग सांगा, तुम्ही आमच्यासाठी देव नाही का? सुनबाई, दादांचे पाया पड. त्यांच्यामुळे तुझं कुकू साबूत आहे. सुनबाई वाकू लागले. तेवढ्यात सुबोध बाजूला झाला. अहो नको नको, शामरावची काळजी घ्या. शामरावला नवीन जन्म मिळाला आहे. तुम्ही शामरावची खूप काळजी घ्या. मी आता निघतो, असं म्हणून सुबोध निघाला. काही दिवसांनी सुबोध विचार करत असताना त्याच्या लक्षात आलं की शामराव पाटीलच्या भावाचा नंबर त्याच्याकडे आहे. पण त्याला फोन लावून उधारीबद्दल विचारण्याचं त्याचं मन धजावत नव्हतं. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या तो वर्तमानपत्रात ऐकतच होता. जर आपण शामरावच्या मागे उधारीचा तकाजा लावला तर त्याने आत्महत्या केली तर, या विचाराने सुबोधचं मन शहारलं. ठीक आहे, देतील तेव्हा देतील, नाही मिळालं तरी काही हरकत नाही. अशाच एका सकाळी सुबोध आपल्या हॉस्पिटलमध्ये पूजा आटपून पहिल्या पेशंटला बोलवणार तेवढ्यातच रिसेप्शनिस्ट आतमध्ये आली आणि म्हणाली, सर, सोनगाव बुद्रुकचे पेशंट आले आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे म्हणतायत. काय नाव आहे त्यांचं? शामराव पाटील. शामराव पाटील नाव ऐकल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं. ठीक आहे, पाठव त्यांना. शामराव आणि त्याचे वडील आतमध्ये आले. बसा, काय काम काढलं? दादा, तुमचे 1.5 लाख रुपये परत करायचे होते. ठीक आहे, असं म्हणून शामरावला इशारा केला. शामरावने 1.5 लाख रुपये सुबोधच्या पुढ्यात ठेवले. विस्फारलेल्या नजरेने त्या पैशाकडे पाहिलं. आजपर्यंत सुबोधची उधारी लोक परत करत नव्हते, पण या लोकांनी इमानदारीने त्याचे पैसे परत केले होते. त्याने पैसे घेतले आणि ड्रॉअरमध्ये टाकले. काय म्हणताय बाकी? ठीक आहे दादा, मोजून घ्या.
ठीक आहे, बरोबर असतील, माझा विश्वास आहे तुमच्यावर. आता दादा आम्ही निघतो. अहो थांबा थांबा, चहा घेऊन जा. रिसेप्शनिस्टला बोलून 3 चहाची ऑर्डर दिली. यंदाचं कसं आहे पीक पाणी? यंदा पीक पाणी चांगलं होतं दादा. मागचे 3 वर्ष पीकच येत नव्हतं. खूप पावसामुळे नुकसान होत होतं. पण यंदा पीक चांगलं होतं. पण अवकाळी पावसानं कापणीच्या वेळी सगळा गोंधळच केला. सगळं पीक वाहून गेलं. मग हे पैसे कुठून आणले तुम्ही? शामराव गडबडला. सावकाराकडून, असं म्हणताच दोघं बापलेकांनी एकमेकांकडे पाहिलं. नजरानजर झाली त्यांची दोघांची. हे सुबोधच्या लक्षात आलं. काय झालं? शामराव म्हणाला, नाही सांगणार दादा तुम्हाला. अहो सांगा, मीही तुमच्यातलाच आहे असं समजा. तेवढ्यात म्हातारा उपरण्याने डोळे पुसत सांगू लागला, नातीच्या लग्नासाठी 1 पै जमा केली होती. पण तेवढ्या श्याम्याचा ऍक्सिडेंट झाला. सावकारही उभं करत नव्हते. बँकेचंही कर्ज थकलं होतं. शेवटी जमिनीचा 1 तुकडा विकला आणि दवाखान्याचा खर्च केला. मग हे 1.5 लाख रुपये, हे उरलेल्या पैशातून आम्ही तुम्हाला द्यायचे ठरवले. मग तुम्ही आता नातीचं लग्न कधी आणि कसं करणार? पुढच्या वर्षी करू. पण मुलगा थांबणार आहे का? मुलगा नाही थांबला तर दुसरं स्थळ बघू. हे म्हणतात शामरावचे डोळे भरून आले. हे सुबोधच्या लक्षात आलं. त्याने ड्रॉवरमधले पैसे काढले आणि शामरावच्या हातात कोंबले. अहो नाही दादा, तुमचं कर्ज ठेवून आम्हाला घास गिळायला होणार नाही. तुम्ही आम्हाला जीवन दिलंय. मी तुमचे पैसे ठेवण्याचं पाप कसं करेन? अहो पण तुमची मुलगी ती माझी मुलगी. माझ्या मुलीचं लग्न पुढे ढकललेलं मला नाही चालणार. तिचं लग्न वेळेवर झालं पाहिजे. हे पैसे ठेवा तुम्ही. मला या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी द्या. पण आमच्या शेतीचा काय भरोसा दादा? अहो शेतीचा भरोसा नाही तर हरकत नाही. देवकृपेने माझ्याकडे भरपूर पैसा आहे. नाही जमलं तर नका देऊ. हे ऐकताच शामरावचे डोळे भरून आले. शामराव ढसाढसा रडू लागला. त्याने शामरावला जवळ घेतलं आणि शांत केलं. तेवढ्यात चहा आला. चहा पिऊन ते लोक दोघंही निघायला लागले. आणि शामराव जाता जाता म्हणाला, दादा मुलीच्या लग्नाला नक्की या. लवकरच पत्रिका घेऊन येईल. तुमचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय तिला मी सासरी पाठवणार नाही. असं म्हणून दोघंही निघाले. सुबोध खुर्चीवर विचार करत होता. ज्योतिषाच्या म्हणण्याप्रमाणे ही उधारीही बुडीत खात्यात गेली होती. पण या उधारीला तो स्वतःच जबाबदार होता. या उधारीने त्याला खंतही वाटली नाही आणि रागही आला नाही. समाधानाने त्याचं मन भरून आलं. मित्रांनो, आपण 20व्याचे 2 क्षण अनुभवले. हे आपणास कसे वाटले ते आपण आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. तसेच आपण अजूनही साहित्य उत्सवचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते आत्ताच करा. कारण साहित्य उत्सव परिवार आपणाकरिता यापुढेही आणखी स्वनिर्मित विविध कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येणार आहे. आपण जाणताच भारताने लसीकरणाच्या माध्यमातून 100 कोटी डोस पूर्ण केलेले आहेत. त्याबद्दल सर्व कोविड योद्धे आणि सर्व सहभागी जनतेचे साहित्य उत्सव परिवाराकडून खूप खूप अभिनंदन. आणि आपण सर्वांना दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा
9881602025 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.